चांगे हां. वैरण काढून ठेवतो बागेतल्या शेतात. हां. आणि 2 तासाने ये. तरव्याला जागा बी करून ठेवतो आणि येताना जेवण बी घेऊन ये. हां. आणि हां, टेम्पो जायच्या अगोदर दूध डेअरीत घालून ये बरं का. बर. आणि चांगे पाटील आला तर त्याला सांगू नको मी बागेत आहे म्हणून. आला तर मी बाजारला गेलोय म्हणून सांग. हां. एवढं खोटं बोलण्यापेक्षा ते पालव विकून द्या की पाटलाला एकदाच पैसे. लई शानी आहेस तू. चांगी तुला एक म्हणत्या लई शानी आहे ती. मी का माझ्या सुलतानला ऐकणार विकणार नाही. हे वरीच जरा तंगीत गेलं रे. आबा आजारी पडला नसता तर एवढा मोठा खड्डा पडला नसता. पाटलाचं एवढं कर्ज बी झालं नसतं. पाटलानं लई तगादा लावलाय रे. पर यंदा सगळं फेडून टाकू. सोनं पिकू सोनं. सगळी बघित बसली पाहिजेत. गप तू. चला कामाचं बघतो. सांगे हां. पाटील आलता काय. नाही. आला तर मी इकडे आहे म्हणून सांगू नकोस. बरोबर. बाजारला गेलो म्हणून सांग. हां. हां. वय वय चालतं की. हो बागायतदार, पाणी मिळेल का प्यायला? अहो या की या की. या या. इकडं शिवारात कुठं निघाला असं महाराज. अहो आडवणाने गेल्याशिवाय कामं होत नाहीत आमची. म्हणजे अवड फेमस ज्योतिषी आहे मी. ठग्या ज्योतिषी म्हणतात मला. ठग्या ज्योतिषी हातच काय तोंड बघून पण आपण ज्योतिष सांगतो. कुठली पण इडापिडा असू दे उतार आहे आपल्याकडे. मग माझा बी बघा की हात. स्वभाव लय तुझा तापट आहे पण मनाला लय भोळा आहेस. अगदी शंकरासारखा. कुणी जरासं वाढ बोललं तर त्याच्यासाठी काय पण करायला तयार असतोयस तू. पर पैसा काय तुझ्या हातात टिकत नाही बघ. काय झालं. काय झाल्या नाही. आता होणार आहे. राज करणार आहेस तू. राज. अरे अख्ख्या जिंदगीत मी असला हात कुणाचा बघितला नाही. तुझ्या कष्टाचं घामाचं सोनं होणार आहे.
अरे घबाड घावणार आहे तुला घबाड. पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट कमविणार आहेस तू. लक्ष्मी तुला सडळ हाताने देणार आहे बघ. आणि हो, तुला जादूचा दिवा सापडणार आहे बघ, जादूचा दिवा. पर एक अडचण आहे बघ. अमावास्याला कोणाची तरी करणी ओलांडलीस तू आणि त्याचाच तुला त्रास होतो या. किती बी कष्ट केलं तरी हाताला काय तुझ्या चेंज झाले बघ. घरच्यांचा दवाखाना तर काय सुटल्या नाही बघ. पैसा इकडनं येतो या आणि इकडनं जातो या, काय कळाय साधन नाही बघ. खरंय. पण ह्याच्यावर पण एक रामबाण उपाय आहे आपल्याकडे. काय आहे उपाय? नाही, पर त्याला खर्च आहे. खर्च? हो हो, खर्च. किती आहे खर्च? 100-500 रुपये आहे त्याला खर्च. 500? एवढा नाही लय त्यो. पर आता एवढं पैसे आणू कुठनं? अरे 100-500चा विचार कशाला करायला लागलायस तू? लाखानं पैसा मिळणार आहे तुला, लाखानं. नाही बा. बरं असू दे, माझी 21 रुपये दक्षिणा तरी दे, बाकीचं मी बघून घेतो. 4 आणा बी नाही माझ्याकडे. अरे काहीतरी दे की, नाहीतर भविष्य फळायचं नाही बघ तुझं. आता काय देणार तुम्हाला? कणसं आहेत, देऊ का? कणस? बरं दे, कणस तर कणस. या घेऊन. आलोच, घेऊन येतो. हा, अरे हनम्या, पाटील तुम्ही इकडं कुठं? वय इकडेच. तिकडे घरात भेट वीत नाही म्हणून म्हटलं शिवारातच भेट घेऊ साहेबाची. आम्ही कसलं साहेब? बर, ते वायपर एरडाच गोळा राहू दे, मुद्द्याचं बोलू. ते त्या मिरगाला वरीच होते पैसे घेऊन, द्यायचा इरादा आहे का नाही? होय होय, द्याच की पाटील. द्यायचं, पर कधी? पाटलाच्या 12व्याला? पाटलानं लाईफ इन्शुरन्स नाही काढलेला तुझ्याकडं, मरस्तवर वाट बघायला. तसं नाही पाटील, देतो की 2 महिन्यात. होय होय, देतो की 2 महिन्यात. पाटलाला चुना? ना 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 ना, आता लय झालं. तू असा देणार नाहीस. पालव सोडून येतो तुझं. रंग्या, उचल रे ते पालव. नको पाटील नको, सांगा की पाटील नको.
माझ्या सुलतानला हात लावू नका पाटील. देतो 2 महिन्यात पाटील पैसे. खिशात नाही दमडी आणि नाव काय सुलतान. पुढच्या महिन्यात काय लॉटरी लागणार आहे का जादूचा दिवा गावणार आहे? मुद्दल तरी निघल, नाहीतर राज्याला रस्सा तरी रंगल. अडीत मडीत सगळं माझ्या झोळीत फुस. ज्योतिषी महाराज, ज्योतिषी नाही मी, जीन हाय जीन, दिव्यातला जीन. म्हणजे तुम्ही आता माझी इच्छा पुरी करणार? फय सांग तुझी इच्छा काय हाय? मला वय रगड पैसा पाहिजे, घर पाहिजे, बंगला पाहिजे, भरपूर इस्टेट पाहिजे, पण पाटलापेक्षा जास्त पाहिजे. पाटलापेक्षा जास्त पाहिजे? वय रगड पैसा पाहिजे? पर एवढं घेऊन करणार काय तू? नुसता आराम करणार. आराम? अरे आराम हराम आहे माणसा. बसून आयश करशील तर हार्ट अटॅक येऊन मरशील. धनदौलत गोळा करशील तर भाऊबंदकी पाठीमाग लागेल. गाडी घेशील तर कवा तरी ॲक्सिडेंट होऊन मरशील. प्रॉपर्टी करशील तर भाऊबंदकी जीवावर उठल तुझ्या. धन हाय तर चैन नाही. बाबा कुठंतरी भरायचं म्हटलं तर कुठंतरी खड्डा पाडायला लागतो. सुखाबरोबर दुःख बी येणार आणि फुकटच्या सुखाबरोबर तर डोंगरा एवढं दुःख येतं. तू एक काम कर, तू शेतीतच घाम काढ. शेतीच तुझा जादूचा दिवा आहे, शेतीच तुझा जीन आहे. हीच तुझी संपत्ती आणि हीच तुझी खरी दौलत. बाकी सगळी अंधश्रद्धा आहे. लालच बुरी बला है बेटा, लालच बुरी बला है. होय, खरं आहे तुमचं. खरं आहे ना? मग दे माझा मला दिवा परत. दे परत.
जीन? जिन नाही. हे नेलं तुझं. ही जिन तर वड्यावल्या कुपनावरची आहे. ही जीन नवं? जादूच्या दिव्यातला राक्षस जीन आहे नवं तुम्ही? होय होय होय, मीच आहे. मला वाटतं ही जिन तुझी. या दिव्यातला राक्षस मीच आहे आणि मीच जिन आहे. आणि ह्यो जादूचा दिवा पण माझाच आहे. माझाच दिवा आहे त्यो. दे इकडं. आणि म्या इकडं कुठं रे? रामुदा पाटील आहेत का घरात? आहेत की पाठीमागं मुंडी कुठत्यात. काय रे काय काम काढलं पाटलांकडे? आहेत की पाठीमागं मुंडी कुठत्यात. लालच बुरी बला है बेटा. लालच बुरी बला है. सुखाबरोबर दुःख बी येणार आणि फुकटच्या सुखाबरोबर तर डोंगरा एवढं दुःख येतं. सुलतान? मुक्या जनावराला पाटील त्रास देत नाही, परंतु बोलबच्चन देणाऱ्याला पाटील ढील सोडित नाही. दोनाला 4 महिने देतो, व्याजा सकट रक्कम मिळाली पाहिजे, नाहीतर सुलतानच्या जागी तुला दावणीला बांधील. कळलं का? हळीत म्हणीत सगळं सगळंच माती.